Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmai Joshi here. In today's English grammar session, let us learn about negative sentences in past tense. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या सेशनमध्ये आपण भूतकाळात नकारार्थी वाक्य कशी तयार करतात ते बघणार आहोत. निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य. The first form we learned in past tense was simple past tense. म्हणजे जेव्हा आपण भूतकाळ पाहायला घेतला होता तेव्हा त्यातला पहिला प्रकार आपण पाहिला होता साधा भूतकाळ. तर आज त्या साध्या भूतकाळातच नकारार्थी वाक्य कशी तयार करायची हे आपण पाहणार आहोत. सो द निगेटिव्ह सेंटेन्स इन सिम्पल पास्ट टेन्स हॅज धिस फॉर्म: सब्जेक्ट प्लस did did plus not plus past tense form of the main verb. I'll repeat again. Negative sentence in simple past tense has this form: subject plus did did plus not not plus past tense form of the main verb. एक उदाहरण घेऊया आपण. He did not go to Delhi yesterday. तो काल दिल्लीला गेला नाही. So this is simple past tense, and while making negative sentence we added did not before the main verb go. So it became did not go. Okay. Now ओरिजिनल सिम्पल पास्ट टेन्समध्ये हे वाक्य कसं झालं असतं तर ही वेंट टू दिल्ली येस्टरडे. वेंट हे पास्ट टेन्सचं गोचं पास्ट टेन्स फॉर्म आहे. ही वेंट टू दिल्ली येस्टरडे असं सिम्पल पास्ट त्या सेंटेन्स सिम्पल पास्ट टेन्स होता. तो काल दिल्लीला गेला होता. तर जेव्हा आपण त्याचं निगेटिव्ह केलं तेव्हा आपण वेंट न वापरता आपण जे ओरिजिनल मेन वर्ब आहे मुख्य क्रियापद गो त्याच्या अगोदर डिड नॉट घातलं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. सो इट बिकेम ही डिड नॉट गो टू दिल्ली येस्टरडे. तसंच आणखीन एखाद दुसरं वाक्य असं म्हणता येईल ही डिड नॉट प्ले किंवा ह्या टाईपमध्ये. ओके. आता जेव्हा वर्ब टू बी असतं म्हणजे विथ द वर्ब टू बी म्हणजे ज्याला असणे असं म्हणतात, वी फॉर्म निगेटिव्ह बाय ॲडिंग नॉट आफ्टर बी इन द पास्ट टेन्स. म्हणजे टू बी फॉर्म जो असतो त्याच्या नंतर आपण नॉट हे लावतो. एक्झाम्पल वॉज नॉट म्हणजे सिंग्युलर असेल तर आपण वॉज हे टू बीचं पास्ट टेन्समधलं रूप आहे. सो वॉज नॉट सिंग्युलर असेल सब्जेक्ट तर आणि प्लुरल असेल सब्जेक्ट तर वर नॉट असं त्याचं स्वरूप होतं. आता आपण वाक्य बघूया म्हणजे हे क्लिअर होईल. द बिल वॉज पेड असं जर सिम्पल पास्टमधलं वाक्य असेल तर द बिल वॉज नॉट पेड. ओके. तर हे वॉज नॉट आलं कारण सिंग्युलर होतं बिल, त्यामुळे द बिल वॉज नॉट पेड. आता प्लुरल असेल तर त्याचं होणार वर नॉट WERE आणि नॉट. फॉर एक्झाम्पल बॉईज वर नॉट पनिश्ड. ओके. आता ही जनरली ही जी वाक्य आहेत ती पॅसिव्ह फॉर्ममधली आहेत. अजून आपण ॲक्टिव्ह पॅसिव्ह शिकलेलो नाही आहोत, त्यावेळेस मी हे क्लिअर करीन. तर जेव्हा थोडक्यात पॅसिव्ह फॉर्म बऱ्यापैकी वापरलेला असतो तेव्हा नॉट हे जे असतं ते वॉज किंवा वर याच्यानंतर येतं. बरेचदा वॉज नॉट हा जो फॉर्म आहे तो संक्षिप्त रूपात म्हणजे कॉन्ट्रॅक्शनमध्ये वापरला जातो. वॉजंट आणि वर नॉट WERENOT वरंट WEREN''T. तसंच वॉजंटचं WASN''T संक्षिप्त रूप असं त्याला म्हणतात. जसं डिड नॉटचं डिडंट DIDN'T हे त्याचं संक्षिप्त रूप आहे.
तर बरेचदा बोलताना आपण डिडंट वापरतो. शक्यतो लिहिताना अनलेस वाक्यात तसं असेल तर शक्यतो आपण जेव्हा लिहित असतो रिटन कम्युनिकेशन स्किल्समध्ये संक्षिप्त रूपे शक्यतो निबंधात म्हणा किंवा आणखीन कुठे वापरू नयेत असा पूर्वी दंडक होता. आता बऱ्यापैकी गोष्टी शिथिल झालेल्या आहेत. हे या निमित्ताने कॉन्ट्रॅक्शनचं आलं म्हणून ओघाने मी सांगितलं. ओके, आता काही आपण विल लुक इनटू सम मोर सेंटेन्सेस. रमा डिड नॉट स्पीक जॅपनीज. इथंही डिड नॉट आपण वापरलं आणि सिम्पल पास्टचं निगेटिव्ह फॉर्म पाहिलं. रमा जपानी भाषा बोलत नाही. अजून 2-3 वाक्य बघू. इट डिड नॉट रेन येस्टरडे. काल पाऊस पडला नाही. दे डिड नॉट वॉच TV ऑल नाईट. आणि एक 4थं वाक्य बघू. शिव डिड नॉट वॉन्ट टू गो टू द म्युझियम. आता हे झालं नकारार्थी वाक्य किंवा निगेटिव्ह फॉर्म, निगेटिव्ह सेंटेन्स सिम्पल पास्ट टेन्समधला. सो आज आपण इथंच थांबणार आहोत. आज आपण पाहिलं की साध्या भूतकाळात नकारार्थी वाक्य कशी तयार करतात. सिम्पल पास्ट टेन्स निगेटिव्ह सेंटेन्सेस. सो जस्ट टू समराइज, निगेटिव्ह सेंटेन्स इज ऑफ द फॉर्म सब्जेक्ट प्लस डिड नॉट plus past tense form of the main verb. I hope it is pretty simple to understand negative sentences in simple past. If you have any doubt, please let me know. So, thank you. That is all for today. Dhanyavad.